सिनेमॅटिक हा असा एक शब्द आहे जो तुम्ही कोणत्याही व्हिडिओच्या पुढे जोडला तो व्हिडिओ अशक्यपासून शक्य होऊ शकतो. एखाद्या कलाकाराच्या शब्दासारखं, जसे की तो काही बनू शकतो एकदम परफेक्ट. फक्त इमॅजिन करा हा शब्द सिनेमॅटिक. काहीतरी वेगळं केलं असणार आहे, काहीतरी क्रिएटिव्ह केलं असणार आहे, काहीतरी इमोशनल केलं असणार आहे. तसं याला बघायला गेलं तर अजून पॉवरफुल करणारी गोष्ट काय माहिती आहे? At the end of the day, the day gotta end. I seen me through the process. I don't really want no problems. Niggas ain't got no merit. Niggas ain't got no posture. याच्या मागं कॅमेराच हात असतो. मग तो तुमच्या मोबाईलचा कॅमेरा असू द्या, नाहीतर एखादा प्रोफेशनल कॅमेरा असू द्या. प्रत्येक कॅमेराचा रूल असतो की तुम्ही मुवमेंट कशी घेता. आणि ते जर तुम्ही एकदा शिकले ना, तर तुमच्या प्रत्येक व्हिडिओचा टायटल हा तुमचा सिनेमॅटिकच असेल. खरं तर या मुवमेंटला तुमचा कॅमेरा वरती आणि खाली बाजूला जाऊ शकतो, जसं की या सीनमध्ये जातोय. हा मुवमेंट तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता. जसं की एखादी व्हिडिओची तुम्हाला सुरुवात करायची खालून वर किंवा वरून खाली, नाहीतर एखादा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड हा सुद्धा करू शकता. दुसरं म्हणजे पॅन मुवमेंट. इथं होतं काय, तुम्ही तुमचा कॅमेरा थोडासा फिरवताय, जसं की या सीनमध्ये दिसतंय. आपला फोकस आपल्या सब्जेक्टवर असतो आणि आपण तो मुवमेंट कॅप्चर करतो. लास्ट कॉल म्हणजे ट्रॅकिंग. इथं तुम्हाला तुमच्या सब्जेक्टला ट्रॅक करायचं असतं. इन्स्टा फेसबुकवर नाही, कॅमेऱ्यामध्ये. तसं बघायला गेलं तुम्ही मलाही ट्रॅक करू शकता इंस्टाग्रामवर. अरे व्हॉट्सअपवर पण बोलव, थोडे सिनेमॅटिक व्हिडिओ बघूया. हा व्हिडिओ थोडा फेक आहे. तुम्हाला वाटत असेल हा मी ड्रोन शॉट घेतलाय, पण नाही. हा मी व्हिडिओ ट्रायपॉडने शूट केलाय. आणि हा असे वेगवेगळे अँगल तुम्हीही शूट करू शकता. ट्राय करा. या आहेत थोड्या कॅमेरा मुवमेंट. वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला माहिती आहे का, काही फरक नाही पडत. तुमच्याकडे एक मोबाईलचा कॅमेरा असू द्या, नाही तर एखादा प्रोफेशनल कॅमेरा असू द्या. तुम्हाला आवडेल त्या अँगलनी आणि मुवमेंटने तुम्ही जर शूट घेतलं, तर तुमचा तो व्हिडिओ सिनेमॅटिक बनू शकतो.